जेव्हा नाईलाज असतो ना तेव्हा त्याच्यावर मॅगी हा इलाज असतो असं मला वाटायला लागलं. आज काय झालं आहे, आज जरा सर्दी वगैरे झाली, तब्येत बरी नाही, तर संध्याकाळी स्वयंपाक जरा जड वाटायला लागला करायला. तर मग सकाळचं थोडं शिल्लक आहे, म्हटलं एक पर्याय निवडू, आपण मॅगी करूया. तर ते मॅगी करायला घेतली, पण ते मला काय ते हे मॅगी पिझ्झा बर्गर हे जे आताचे आहेत ना, हे पदार्थ काही आपल्याला जमत नाही बाबा. मग मुलाला फोन लावला, म्हटलं अरे बाबा ती मॅगी कशी करायची सांग रे मला. मग त्यानं सगळं सांगितलं सविस्तर. आता त्यानं सांगितल्याप्रमाणे मी करते, बघूया कशी होते. आणि मला एक सांगायचं की आपण म्हणतो की जुन्याबरोबर नवं पण जोडावंच लागतं नाही का, त्याच्याशिवाय काय खरं नाही, नाही का. शेवटी मला पण आज हे नवं कसं करतात हे विचारावं लागलंच ना, आणि नव्यानं नाही कधी कधी जुनं कसं करतायत हे विचारावं लागतं. शेवटी आवड नाही का. तर मॅगी हा नाइलाजावर उत्तम इलाज आहे असं मला आज वाटलं. तर आज बघू मॅगी कशी बनते. आता टाकली कोथिंबीर, आता ही हलवून घेऊ. तर अशा प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे. तर वास सुगंध तर छान येतोय, असं वाटते छान झाली असेल. तर बघा मी अशी आज मॅगी केली, मला नक्की आवडेल. आणि छान गरम गरम खाते, त्याच्यात ते थोडंसं पाणीदार आवडते मला. आणि माझा मुलगा आहे ना खूप छान करतो मॅगी, त्याच्या हातची मला विशेष आवडते, म्हणून त्याला विचारून मी आज केली आणि मला असं वाटते तशी झाली असं आहे.